कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर चेक केलं ना सगळं? सगळं एकदम बरोबर आहे. म्हणजे सगळ्या वर्गांची माहिती एकदम परफेक्ट आहे. चला, आज तुम्हा दोघांना माझ्याकडनं पार्टी. पार्टी? नाही, आज म्हणजे काय, एरवी शाळा असताना आपल्याला वेळ मिळत नाही ना, म्हणून म्हटलं आज घरी जाऊया जेवायला. मस्त पुरणपोळ्यांचा वेध आहे. चला. सर मला आवडलं असतं, पण आज नको, नंतर कधीतरी. आई वाट बघते घरी. बर, मी येते. बाय. सावकाश. सर मी पण निघू का आता? थांबा हो. अहो बायको घरी नाही घेणार मला. आज सुट्टी होती ना, तिला रंकाळ्याला नेण्याचं प्रॉमिस केलं होतं. निघालो सुद्धा होतो, तितक्यात तुमचा फोन आला आणि इकडे आलो. तुम्हाला सुट्टी आहे, पण माझी सुट्टी अजून व्हायची आहे. म्हणजे अधिपती सरांनी सुद्धा फोन नाही उचलला? नाही ना, फोनही उचलला नाही आणि ते आलेही नाहीत. म्हणजे माझा निरोपच बहुतेक त्यांना मिळालेला दिसत नाहीये. काय म्हणालीस? ऐकलं नाही तुम्ही? परत सांगू? तुमची सून घर सोडून गेली, त्याला तुम्ही जबाबदार आहेसा. डोकं फिरलंय तुझं, भाईसटलीस तू. मी जबाबदार आहे म्हणे. अहो आम्ही एवढ्या तो लग्नाचा घाट घातला होता, तुम्ही आमच्या गळ्यात गप गुमान मंगळसूत्र घातलं असतं तर आज वेगळं चित्र दिसलं असतं की. हा, एक खड्ड्यात गेलं का ते लग्न, आणि खड्ड्यात गेलं तुझं स्वप्न. कारस्थान केलंस तू, कपट केलंस. माझ्या चारूचं रूप घेऊन मला भुलवलंस तू आणि लग्नासाठी तयार केलंस. पण देवाचा न्याय बघ भुवनेश्वरी. देवानं ऐन वेळेला अक्षराला पाठवलं इथे, आणि अक्षरानं मला वाचवलं तुझ्याशी लग्न करण्यापासून. भर मंडपात आमचं लग्न मोडून सुनबाईनी लई मोठी चूक केल्या. आता त्याची शिक्षा तर त्यांना भोगायलाच लागणार नाही का? म्हणजे बोलतेस ते स्पष्ट बोललं. जे आमच्या मनात आहे तेच बोलतोय. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं नसतं तर आम्हाला काय गरज होती त्यांचं लग्न मोडायची? एक मिनिट, म्हणजे तू मान्य करतेस की तू तिचं लग्न मोडलंयस? अजून मोडलं नाही, पण मोडणार. हॅपी होली मॅडम. हॅपी होली. अरे किती वेळा सांगितलंय पाया पडायचं नाही म्हणून. मॅडम तुम्ही नाही खेळणार रंग? खेळा ना मॅडम. नाही, मी नाही खेळणार, तुम्ही खेळा. आणि जपून खेळा सगळ्यांनी. हा, हेच आम्ही त्या सूर्याला सांगतोय, पण तो आमचं ऐकतच नाही. सकाळपासून पिशव्या घेऊन आमच्या मागे. मी बोलते सुजाशी. पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि छान नैसर्गिक रंगांनीच होळी खेळायची. हॅपी होली मॅडम. हॅपी होली. जा पळा. अधिपती, बरं झालं तुम्ही आलात ते. थँक्यू. आणि सॉरी. सॉरी. काय ठरवा आधी, थँक्यू का सॉरी? नाही, म्हणजे तुम्हाला मी फोन करून त्रास दिला त्याबद्दल सॉरी, पण तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू. नाही, खरंच खूप मोठं टेन्शन दूर झालं माझं. नाही पण काय झालं, काय बोलवलं कशाला? एवढं एकतर सुट्टीच्या दिवशी आज कामाला आलाय, अर्जंटमध्ये मला एवढं निरोप टाकून बोलून घेतलं. पण टेन्शनमध्ये आलो. म्हणलं काय झालं एवढं, काय झालं काय? नाही, काय आहे की शाळेतल्या म्हणजे
स्कॉलरशिपच्या मुलांची यादी तालुक्याला पाठवायची होती. अहवाल तयार झालेला आहे, फक्त तुमच्या सह्या हव्यात. हे काम होतं ह्याच्यासाठी बोलवलंय मला एवढ्या अर्जंटमध्ये. अहो फार महत्वाचं काम आहे ते. द्या इकडं. हे काम होतं आधी सांगायचं की मग. मला वाटलं मास्तरीन बाईंचं काय काम होतं काय. नाही, तिचं काम ती करून गेली. म्हणजे तिच्या वर्गाचा अहवाल तयार करून गेली ती. म्हणजे आले होते इथं. हा म्हणजे तिनं आणि गवते सरांनी तर सगळा अहवाल तयार केला. मग हे केव्हा सांगणार मला. सांगतोय ना आता तुम्हाला, तेच सांगतोय मी. अहो अहवाल त्यानेच तयार केला. ते ना मास्तरीन बाई आल्या होते ते केव्हा सांगणार म्हणतोय. पण साहेब तुम्ही फोनच नाही उचलला तर मी तरी कधी सांगणार ना. आत्ताच काम उरकून गेली ती. किती वेळ झाला जाऊन. हेच काय 5-7 मिनिटं झाली असतील. झालं काय. झालं एवढंच होतं ना. थँक्यू हा अधिपती. नाही नाही मी थँक्यू तुम्हाला. नाही नाही असं कसं, मी थँक्यू. अहो नाही नाही खरंच मी थँक्यू. चुकलं का माझं, सॉरी हा. काय कोणीकडे गेलाय मास्तरीन बाई. दिसा की आमासनी भेटा. गोप्या बोला. अक्षर मॅडम दिसल्या काय. नाही सरकार. बरं बरं ठीक आहे. काय रे, काय झालं? काय झालं, लागलं का तुला? नाही नाही. अरे नाही काय, बघ ती खरचटलंय रे, खूप लागलं. काय रे तुम्ही मुलं, हा रंग खेळायचे तर खेळा, पण जरा जपून खेळा ना. किती लागलंय त्याला? काही नाही मॅडम, एवढं काही नाही झालंय, तर रोजच लागतं. रोज काय लागतं? चल आपण दवाखान्यात जाऊ. नाही नाही मॅडम. अरे चल नाही. ए पळा, सूरज आला. ही पळा. सावकाश. नको 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 लावू नको लावू नको रंग लावू नको. ऐक माझा ऐक. नको रे बाबा, जायचं काम होता. मी जरा लावतो तुला. हा रंगबाजी मी शुभेच्छा. जा. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला. तसंही कधी ना कधी आम्हाला करायचंच होतं, कारण त्या आम्हाला काही पहिल्यापासून पसंत नव्हत्याच. आधिपतींचा त्यांच्यामध्ये लई जीव अडकला होता, म्हणून आम्ही लग्न लावून दिलं. पण शिकलेली आणि डोसक्यावर नाच करणारी सून आम्हाला कधीच नग होती. त्यामुळे त्यांचा संसार मोडला तर चांगलंच होईल, हेच हवं होतं आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.